उपवासामध्ये साबुदाणा भगर तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाच असणार। चला तर मग आज आपण बघूया खायला हलका, चवेला उत्तम आणि अगदी जाळीदार उपवासाचा डोसा। त्याकरता मी इथे 1 कप भगर, अर्धा कप साबुदाणा आणि अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहे। हे स्वच्छ धुवून यात पाणी घालून 4 ते 5 तास किंवा ओव्हरनाईट भिजवून घेऊया। हे मिश्रण छान असं भिजलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यात काढून त्यात 2 चमचे दही आणि 2 हिरव्या मिरच्या घालून मिक्सरला वाटून घेऊया। आपलं छान असं बॅटर तयार झालेलं आहे। आता यात चवीपुरतं मीठ घालून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊया। इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे। आता यावर थोडं तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावून घेऊ शकता। आता बॅटर छान हळूहळू सर्क्युलर मोशनमध्ये पसरवून घ्यायचे। छान पातळ असा डोसा तयार होतो। मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया। आपला छान असा जाळीदार डोसा रेडी आहे। आता हा आपण बटाट्याची भाजी किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकतो।